प्रयाग क्षेत्री सूतजी महाराज या ऋषीमुनींना शिवपुराण सांगत होते, त्या प्रयागला नारद आले होते. नारायण. आता ऋषीमुनींनी पाहिलं, देवऋषी नारद आले. देवऋषी येते. ऋषीमुनी उठले, पटापटा उठले. ऋषीमुनी जास्त नव्हते, 5-7 ऋषीमुनी होते प्रयाग क्षेत्री, आणि सूतजी महाराज एकटे. जसं आपण कथेमध्ये भागवतामध्ये ऐकतो ना की 88,000 ऋषीमुनी, एवढे नव्हते. प्रयाग क्षेत्री 5-7 ऋषी, सप्त ऋषी म्हणतात. सप्त ऋषी बसले होते आणि सूतजी महाराज त्या सप्त ऋषीला शिवपुराण, तिथं नारद आले. प्रयागला, अलाहाबाद वेणीदान करतात. आता सगळ्यांनी नमस्कार केला नारदाला. नारदाने विचारलं, हे ऋषीमुनी हो, सप्त ऋषी हो, तुम्ही काय चाललंय तुमचं इथं? मग सप्तऋषीने सांगितलं, नारदा आम्ही शिवपुराण ऐकतोय. सूतांनी पाहिलं नारद, सूतांनी नमस्कार केला. या ह्या नारदा. नारदा, बरं झालं तुम्ही आलात. तुम्ही आम्हाला शिवपुराण सांगा ना तुमच्या मुखातून. नारद म्हणतात, अरे वा, शिवपुराण. मग नारदाने सांगितलं, अरे शिवजींची माया इतकी आहे, मी शिवजींच्या मायेमध्ये मोहित झालो होतो. आता ऋषीमुनींना वाटलं, तुम्ही? हो, त्यांची माया महादेवाची साधारण समजू नका. आणि महादेव तुम्हाला नुसते भोळे दिसतात, ते भोळे नाही आहेत, ते दिसायला भोळे आहेत. ते एखादा माणूस जर बोलायला किंवा दिसायला जर भोळा असेल तर तो खराच भोळा नसतो. तो हे लक्षात ठेवा. जो माणूस दिसायला भोळा असतो तो भोळा नसतो, तो आतमधून परिपक्व असतो. आपण वेड्यासारखं त्याला वेड्यात काढता. भोळा नाही, हुशार असतो तो. आणि माझा देव हुशार आहे, सदाशिव देवादिदेव. त्याच्या मायेमध्ये मी मोहित झालो होतो. ऋषीमुनींनी विनंती केली, सांगा ना तुम्ही कसे मोहित झाला होता. आणि आता नारद सांगत होते. ऐका नारद काय सांगत होते. नारद म्हणतात, अनेक वर्षापूर्वी मी हिमालयामध्ये गेलो होतो. हिमालयात? हो. आणि हिमालयामध्ये गेल्यानंतर त्या हिमालयामध्ये थंडगार हवेचा स्पर्श, वेगवेगळे झाडी, त्या हिमालयामध्ये ज्यावेळेस मी ते सगळं प्रसन्न वातावरण, एकांत वातावरण पाहिलं. एकांत, तुम्ही हिमालयामध्ये जर गेलात तर अजूनही एकांत तुम्हाला पाहायला मिळतो. पहा, आता केदारनाथला लोक जातात ते हिमालयाचे, सगळा परिसर हिमालय. आणि त्या हिमालयाच्याच थोडंसं टोकाला जर गेलात तर अजून तुम्हाला आता कैलास मानसरोवर, महादेवाचं ते खऱ्या अर्थानं तिथं येतात. महादेव थांबतात पार्वतीसह. कैलास मानसरोवर त्या केदारनाथाच्या पुढं, म्हणजे भारत आणि चीनच्या मध्ये भला मोठा डोंगर आहे, ते कैलास मानसरोवर आहे. विज्ञान इतकं पुढे गेलो, पण अजूनही एवढं विज्ञान पुढे गेलं, पण कैलास मानसरोवरावरती कोणी जाऊ शकलं नाही. कोणीच जाऊ शकलं नाही. काही लोकांचा कैलास मानसरोवर झाला असेल तर त्यांना विचारा, त्या काठावरूनच या कैलास मानसरोवर कोणी एका माणसानं जाण्याचा प्रयत्न केला होता असं म्हणतात. मी असं वाचलं एका पुस्तकामध्ये, कैलास मानसरोवरचं पुस्तक होतं, ते वाचलं मी. त्या कैलास मानसरोवर चढण्यासाठी तो तयार झाला होता. एक माणूस होता परदेशामधला, पण त्याची नखं वाढू लागली, एकदमच नखं वाढू लागली. आणि एवढंच कशाला तर त्या हातावरची केस सगळ्या अंगावरची एकदमच वाढायला लागली. त्याला शेवटी खाली मधूनच उतरावं लागलं. विज्ञान इतकं पुढे गेलं, पण कैलास मानसरोवर जाऊन दाखवा ना. अजिबात नाही. किती पुढे गेलं विज्ञान. इथं बसल्या बसल्या आपण बीडला जाऊन बोलू शकतो का नाही? इतकं विज्ञान पुढे गेलं की नाही? इथं बसल्या बसल्या अमेरिकेमध्ये सुद्धा आपण फोन चालू केला की व्हॉट्सअपवर बोलू शकतो की नाही? किती विज्ञान पुढे गेलंय मान्य. मग जाऊन दाखवा ना कैलास मानसरोवरावर, पर्वतावर जाऊन दाखवा. शक्यच नाही. नारद म्हणतात, मी अनेक वर्षापूर्वी त्या हिमालयाच्या जवळ त्या डोंगरा भागामध्ये गेलो आणि त्या एकांत ठिकाणी मला तपश्चर्या करावीशी वाटली. एक सांगतो तुम्हाला, नारद हे बिजी देव आहेत बरं का, बिजी आहेत संत. कारण नारदाचा जन्म कशासाठी आहे? लोकांना सन्मार्गाला लावण्यासाठी. एखादा दैत्य जर उन्मत्त झाला तर त्याला सरळ करण्यासाठी नारदाचा संताचा जन्म आहे. नारदाला तप करावंसं वाटलं. पा मनुष्य जन्मामध्ये प्रत्येक माणसाने तपश्चर्या करावी. शिवपुराणामध्ये स्पष्ट सांगितलं. तपश्चर्या या शब्दाचा अर्थ असा की संसाराच्या 24 तासामधून एखादा घंटा तरी परमार्थ करा, त्याला तपश्चर्या म्हटले. नारदाला हिमालयामध्ये तपश्चर्या करावीशी वाटली आणि नारद तपश्चर्याला बसले.
तपश्चर्येला ज्यावेळेस बसले नारद त्याच वेळेला ते स्वर्गातून पाहिलं, इंद्रानं पाहिलं स्वर्गातून. इंद्राला चिंता वाटली, नारदाचं पुण्य वाढू लागलं. इंद्राला चिंता कशाची वाटली? यांचं जर पुण्य वाढलं नारदाचं तर माझी स्वर्गाची जागा घेतील याची चिंता वाटली. तुम्हाला सांगू का, नियम आहे, ऐका, नियम आहे. पुण्यवान माणसाचं पुण्य वाढलं तर आपल्यासारख्या पुण्यवान माणसाला स्वर्गाची जागा मिळते, हा नियम आहे. म्हणून इंद्र पद आहे, त्या पदावर अनेक लोक बसून गेलेले आहेत. आजही दैत्य मंडळी सुद्धा त्या पदावर स्वर्गाच्या गादीवर बसलेले आहेत. हिरण्यकशिपू सारखा राजा सुद्धा तिथं बसलेला आहे. एवढंच कशाला, तर महिषासुरासारखा राजा सुद्धा त्या स्वर्गाच्या गादीवर बसलेला आहे. मग या गोष्टीतून एक गोष्ट लक्षात येते या शब्दावरून, की पुण्यवान माणसाचं पुण्य वाढलं की आपल्यासारख्यांना सुद्धा स्वर्गाची जागा मिळते. इंद्राला चिंता वाटली, माझ्या खुर्चीचं काय होईल. इंद्र घाबरायला लागले. आणि तुम्हाला सांगू का, प्रत्येक खुर्ची ही कायमस्वरूपी नसते. खुर्चीचे पाय स्थिर नसतात. मी त्या खुर्चीविषयी नाही बोलत आहे, काय घाबरू नका. त्या खुर्चीचे पाय चांगले येतं. मी स्वर्गातल्या खुर्चीबद्दल बोलतोय. आता तर सुळसुळाटच सुटला आहे. आता तर इकडं तिकडं प्रचारच प्रचार चालला आहे. आता तर पाहतो मी, आता न येणारे सुद्धा दाराशी येतात. आपल्याकडे लक्ष ठेवा. हात जोडू जोडू, मी उभा आहे बरं का, उभा आहे, होय ना आडवा, जाय चौकाच्या खांद्यावर. आपली कुठली पार्टी नाहीये, आपली एकच पार्टी आहे, ही आहे आपली. बाकीच्या भानगडीच पार आहेत, पण ही तर नाहीये. म्हणून परमार्थाला पहिला नंबर दिलेल्या संतांनी. परमार्थाचा पहिला नंबर आहे आदि करावे कथा कीर्तन, पहिला नंबर आहे. कथा आणि कीर्तनाला पहिला नंबर आहे. तदनंतर राजकारण, तदनंतर राजकारण. कथा कीर्तनाचा पहिला नंबर आहे आणि राजकारणाला दुय्यम स्थान दिले, दुसरं स्थान आहे. पहिलं स्थान म्हणजे कथा कीर्तनाचं स्थान आहे. किती मोठा येऊ द्या, किती मोठा पुढारी येऊ द्या, इथं आल्यानंतर झुकतो की नाही? इथं आल्यानंतर मान झुकलीच पाहिजे त्याची. आणि प्रसंग असा झाला इथं की इंद्राला भीती वाटली, माझी जरा जागा, माणसाचं पुण्य दोन गोष्टीनं वाढतं बरं का, अन्नदान आणि नामस्मरण, या दोन गोष्टीनं पुण्य लवकर वाढतं माणसाचं. आता इंद्राला भीती वाटली. इंद्र विचार करतात, मी काय करू? त्याच वेळेला इंद्रानं काय केलं तर कामदेवाला बोलावलं, वसंताला बोलावलं. काही अप्सरा त्यांच्यासोबत दिल्या. कामदेवाला सांगितलं, जा कामदेवा, नारदाचं तप चालू आहे, ते तप मोडून या. त्यांचं पुण्य वाढलं तर मला जागा सोडावी लागेल, गादी सोडावी लागेल. कामदेव निघाले वसंताला सोबत घेऊन, काही अप्सरा सोबत घेऊन कामदेव निघाले. हिमालयाच्या गुफेमध्ये, त्या हिमालयामध्ये आले. नारद जिथं बसले होते तिथं आले. वसंत आल्यानंतर अचानक वेली बहरू लागल्या. सगळ्या वेली झाडाला आलिंगन देऊ लागल्या. पक्षी कामातूर झाले. पक्षी क्रीडा करू लागले. एक सांगू का तुम्हाला, बारकाईने शब्द आहे का, शिवपुराणामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की काम वाईट नाहीये, काम वाईट नाहीये. सृष्टी निर्माण करण्यासाठी देवाची व्यवस्था आहे ती, काम वाईट नाहीये. पण काय माहिती का, आपली पाहण्याची दृष्टी बदलली ना, त्याच्यामुळे ते भानगडी झाल्या सगळ्याला. पाहण्याची दृष्टी बदलली म्हणून भानगडी. नाही तर कामाला शिवमहापुराणामध्ये एक वाक्य आहे पहा, ते वाक्य म्हणजे पुरुषार्थ असं वाक्य आहे. वाक्य परमेश्वराची ती सृष्टी निर्मितीची व्यवस्था आहे ती. ते आपल्यासारख्या सामान्य माणसाला काय कळणार आहे ते? आता ज्यावेळेस कामदेव आले, ज्यावेळेस वसंत आले, सगळे पक्षी क्रीडा करू लागले. नारदाने पाहिलं, समाधी अवस्थेत बसलेले नारद, तपश्चर्येला बसलेले, एकदमच वातावरण बदललं. आणि कामदेवानं 5 बाण असं म्हणतात की नारदाच्या छातीवरती सोडले. नारदाला ते असे लागले आणि खाली पडले. नारदाला वाटलं कोण आहे, डोळे उघडले. नारदानं पाहिलं कामदेव, वसंत, अप्सरा. ते येत, दुर्लक्ष केलं आणि नारद परत डोळे बंद करून तपश्चर्येला बसले.
आता अनेक वेळेस प्रयत्न केला, काम देवाला वाटलं, त्या वसंताला वाटलं की यांच्यावर काहीच परिणाम होत नाही नारदावरती, म्हणून कामदेव वसंत हे काही अप्सरा आल्या, कामदेवाला नमस्कार केला, क्षमा करा नारदा, तुम्ही काम क्रोध जिंकणारे आम्हाला क्षमा करा, तुमच्यावर आमचा काही परिणाम होईना. निघालो आम्ही. कामदेव निघून गेले, वसंत निघून गेले. नारदाला बरं वाटलं, नारद परत तपश्चर्याला बसले. पण नारद डोळे बंद करून बसले आणि त्यांच्या मनामध्ये विचार आला, मी काम जिंकला, मी क्रोध जिंकला, मी वसंताला परास्त केलं, मी कामदेवाला हरवलं, मग हे लोकांना कळलं पाहिजे की नाही? चांगल्या गोष्टी लोकांना कळल्या पाहिजे की नाही? नारदाला वाटलं हे सांगितल्याशिवाय कळलं कसं? निघाले नारद. नारदाला वाटलं हे सांगावं लागल. आणि त्या हिमालयाच्या डोंगराळ भागामध्ये जवळच कैलास पर्वत होता. नारद निघाले कुठे? तर महादेवाकडे निघाले. मी काम क्रोध जिंकला हे सांगण्यासाठी नारद निघाले. राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय. राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय. राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर. रमा रमण हरि गोविंद, रमा रमण हरि गोविंद, रमा रमण हरि, रमा रमण हरि गोविंद, राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर जय. नारद निघाले, कैलास पर्वतावरती आले. आज नारद आल्यानंतर नारदाने महादेवाला नमस्कार केला. पण आजचा नमस्कार कसा होता नारदाचा? महादेवाला केलेला आज मिनिस्टर टाईप नमस्कार होता, मिनिस्टर टाईप. महादेवाच्या लक्षामध्ये आलं की नारदाला गर्व झालाय वाटतं. एखादा माणूस जर आपल्याशी चांगला बोलतो का वाईट बोलतो हे आपल्या लक्षात लगेच कळतं की नाही? एखादा माणूस जर अंतःकरणापासून बोलत असेल तर लगेच कळतं, आणि वर बोलत असेल तर कळतं आपल्याला. आपल्यासारख्या सामान्य माणसाला समोरचा माणूस कसा बोलतो हे कळतं, आणि तो तर अंतर्यामी आहे, त्याला नाही कळणार का? महादेवानं पाहिलं नारदाचा आज गर्व झालाय नारदाला. महादेव म्हणतात, या या नारदा. कस काय नारदा तुम्ही माझ्याकडे? नारद म्हणतात, प्रभो आजकाल काही खरं नाही हो. महादेव म्हणतात, काय झालं? नाही, ही देवता कोणाच्या पाठीमागे ईडीची पाठीमागे ईडी लावून देतील, कोणाच्या पाठीमागे काय करतील, कोणाच्या पाठीमागे काय करतील. महादेव म्हणतात, तुमचं म्हणणं काय नारदा? अहो आमच्यासारख्या संताला तर सोडावं ना. आम्ही कोणाच्या आध्यात न माध्यात, तरी सुद्धा आमच्या पाठीमागे अप्सरा काय लावल्या? हे देव माझ्या पाठीमागे हे कामदेव काय लावला? बरं मी माझ्या तपश्चर्येमध्ये गुंग, आणि देवांनी माझ्या पाठीमागे हे अप्सरांची ईडी लावून दिली. आणि बरं झालं मी होतो म्हणून ठीक आहे, एखादा असताना. नारदाचे ते गर्वाचे वाक्य महादेवाने ऐकले आणि महादेवाच्या लक्षामध्ये आलं की हे बिघडलंय म्हणे. आता तरी सुद्धा तुम्हाला एक सांगू का, माणसाला 3 गोष्टी जिंकता आल्या पाहिजे असं शिवपुराणामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. इत्यादी गोष्टी जिंकता आल्या पाहिजे. तसं 4 गोष्टी सांगितल्यात. कांचन, कामिनी, कीर्ती आणि स्तुती या 4 गोष्टी जिंकता आल्या पाहिजे. कांचन, कांचन म्हणजे सोनं. वर्णन एका साधूने दिलंय, कनकादी कांता द्वय कातराया, केल्या विधीने नरकातराया.
जो सापडे ना नरकात राया तो योग्य जाना नरकात राया. कनकादी कांता द्वय कातराया. सोनं आणि धर्मपत्नी माणसाला कात्रीमध्ये पकडण्यासाठी आहे. माणसाला ह्या गोष्टी जिंकता आल्या पाहिजे. कांचन जिंका म्हणजे सोन्यामध्ये अडकू नका असं सांगितले, संपत्तीमध्ये अडकू नका. नंतर कामिनी म्हणजे कामामध्ये अडकू नका. त्यानंतर कीर्ती सुद्धा जिंकता आली पाहिजे. लोक स्तुती करतातच, काय स्तुतीमध्ये वाहून जायचं? लोक म्हणतातच वा वा महाराज काय छान कथा चालल्यात म्हणतातच, का वाहून जायचं? स्तुतीमध्ये वाहून जाऊ नका. स्तुती जिंकता आली पाहिजे आणि कीर्ती जिंकता आली पाहिजे. ह्या गोष्टी सांगितल्या 4: कांचन, कामिनी, कीर्ती आणि स्तुती. महादेवानं पाहिलं, महादेव म्हणतात हे नारदा तुम्ही काम करून जिंकला, ही चांगली गोष्ट आहे. पण एक लक्षात ठेवा नारदा, तुम्ही ह्याच्याही पलीकडे महान आहात. आता तुम्हाला सांगतो, महादेव म्हणजे अशुद्ध अंतःकरणाचा देव आहे. महादेवानं व्यवस्थित समजावून सांगितलं नारदाला, नारदा तुम्ही मला बोललात ते ठीक आहे, आता इथं सगळं विसरून जा. तुम्ही वैकुंठामध्ये जाऊन त्या भगवान विष्णूला हे असं काही बोलू नका बरं का. आता नारदाला असं वाटलं का बोलू नको, मी का बोलू नको? आणि खरंच मी जिंकलोय ना, काम करोत मी काम करोत जिंकलो. यांना काय होतंय? मग नारदाच्या लक्षात, नारद मनोमन विचार करतात, हा ते मोहिनी प्रकरण यांना जमलं नाही ना. मोहिनी प्रकरण, हे मोहिनीच्या पाठीमागे पळत सुटले, त्यांना नाही ना जिंकता आलं, म्हणून हे माझ्यावर जळायला लागले असं नारदाला वाटलं. बा मनोमन ते मनात बोलले, ते काही तोंडावर बोलले नाही काही. नारदाला अंगामध्ये अहंकार निर्माण झाला. आणि एक सांगू का तुम्हाला, एखाद्या माणसाच्या शरीरामध्ये अहंकार शिरला की तो कोणाचंच ऐकत नसतो. बा कोणाचंच नाही ऐकत. नारद म्हणतात ठीक आहे प्रभू ठीक आहे असं बोलले. नारद निघाले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवाला सांगितलं, हो ब्रह्मदेवा मी काम करून जिंकला बरं का. आता आधीच महादेवानं सांगितलं होतं कोणाला काही बोलू नका, पण इथं येऊन सांगायला लागले नारद. आता ब्रह्मदेव काही कामामध्ये होते, ब्रह्मदेवानं दुर्लक्ष केलं. नारद निघाले आता वैकुंठामध्ये. नारायण वैकुंठामध्ये वैकुंठ नायक बसलेले होते. भगवंतानं पाहिलं नारद येत आहेत. नारदाच्या चालण्यावरूनच भगवंतानं ओळखलं. बा याला अहंकार झालाय. तुम्हाला सांगू का, चांगल्या लोकांची खोड मोडणारा फक्त एकच देव कुशल आहे, तो म्हणजे भगवान विष्णू आहे. बा चांगल्याची खोड मोडतो भगवान विष्णू. फार हुशार आहे. आमचे महादेव तरी भोळे आहेत, पण खरं पाहिलं गेलं तर विष्णू अत्यंत हुशार. त्यांच्या चालण्यावरूनच ओळखलं. यांना गर्व झाला. भगवान विष्णू म्हणतात, वा वा नारदा या स्वागत आहे तुमचं, काम करून जिंकणारे तपोनिष्ठ तुम्ही, काय भाग्य आज तुम्ही इथं आलात. नारद म्हणतात, देवा काय हे, मला माहिती आहे तुम्ही तप केलंय ना नारदा. नारद म्हणतात, अरे प्रभो मी हेच सांगण्यासाठी आलो देवा तुम्हाला की मी तप केलं ठीक आहे, पण त्या इंद्रानं कामदेवाला माझ्याकडे पाठवलं, त्या वसंताला पाठवलं, त्या वसंताला पराभूत केलंय मी. नारदाची परत आत्मस्तुती चालू झाली. भगवान विष्णू मनोमन विचार करतात, महादेवानं सांगितलं होतं याला की कुठं जाऊन असं बोलू नकोस, तरी सुद्धा यांनी ऐकलं नाही. माणसाने काही गोष्टी ऐकल्या पाहिजेत, ऐकत जावं माणसाने, कोणाचं तरी ऐकत जावं. पण माणसं ऐकत नाहीत ना. आज्ञा उल्लंघन करू नये. महादेवाची आज्ञा होती याला नारदाला की तू आत्मस्तुती करू नको. माणसाने इत्यादी लोकांच्या उल्लंघन करू नये आज्ञा. आता इत्यादी लोक कोण? आई वडिलाची आज्ञा उल्लंघन करू नका. आई वडिलांनी सांगितलं ना तसं ऐकत जावं. देवाची आज्ञा उल्लंघन करू नका. सद्गुरूची आज्ञा उल्लंघन करू नका. संत सांगतात तसंच वागा, ग्रंथ सांगतात तसं वागा. या 5 लोकांच्या आज्ञा उल्लंघन करू नये. नारदानं ते सगळं सोडून दिलं. देवादी देवानं सांगितलं होतं स्तुती करू नका, पण आत्मस्तुती करत होते. भगवान विष्णूनं सरळ सांगितलं नाही. पहा नारदाला सरळ नाही बोलले. वा वा नारदा वा वा तुम्ही काम करून जिंकणारे, वा वा नारदा तुमचा काय, खरंच तुम्ही महान आहात. नारदाने आत्मस्तुती केली. नारद वैकुंठातून निघाले. हा ठीक आहे, हे विष्णू हे नारायणा मी निघतो, मला फार काम आहे. निघाले नारद गर्वाच्या भरात. आणि आता महादेवानं ते ज्यावेळेस कैलास पर्वतावरून पाहिलं, महादेवानं विष्णूला सांगितलं, हे भगवान हे विष्णू, या नारदाचा गर्व दूर करण्यासाठी काहीतरी योजना कर. आणि भगवान विष्णूने योजना केली. पहा कोणती योजना केली ऐका. योजना अशी केली नारदाचा गर्व दूर करण्यासाठी.
भगवान विष्णूंनी एक मायावी नगर निर्माण केलं. ते मायावी नगराची दारं सोनेरी, खिडक्या सुद्धा सोनेरी, आणि त्याच नगराचा राजा होता शीलनिधी. नारद त्या शीलनिधी राजाच्या मायावी नगरीच्या ठिकाणी आले. सैनिकांनी पाहिलं नारद आलेले आहेत. सैनिकांनी नमस्कार केला. नारदांनी विचारलं, सैनिका हो, हे नगर कोणाचं आहे? म्हणे आमचा शीलनिधी नावाचा एक राजा आहे, त्याचं हे सगळं नगर आहे, सोनेरी नगर, सोन्याचं नगर. म्हणे हो. सैनिक म्हणतात, हे नारदा, आम्हाला माहिती तुम्ही काम करून जिंकलाय ना, आणि तुम्ही तेच आहेत ना तपोनिष्ठ. नारदाला वाटलं, अरे वा वा वा, माझा प्रचार तर फेसबुकवर व्हायला लागलाय. मी महादेवापेक्षा आधी विष्णूकडे जायला पाहिजे होतं. विष्णूनं काय प्रचार केलाय माझा. सैनिकांनी नारदाला आतमध्ये आणलं, आपल्या राजाच्या समोर उभं केलं. शीलनिधी राजानं पाहिलं, वा वा वा, तपोनिष्ठ, काम करून जिंकणारे, वा वा, या या, तुमचे पाय आमच्या घराला लागले, काय भाग्य आमचं. नारदाला वाटलं, अरे वा वा, मी युट्यूबवर सुद्धा फेमस झालोय, आता काय प्रचार व्हायला लागलाय माझा. शीलनिधी राजा म्हणतो, वा वा नारदा, बरं झालं तुम्ही आलात. माझी मुलगी आहे विश्वमोहिनी, तिचं मला लग्न करायचंय. तिची पत्रिका पहा बरं, किमान तिचा हात तरी पहा बरं. नारद म्हणतात, ठीक आहे, बोलवा तुमच्या मुलीला. विश्वमोहिनीला बोलवलं. ए विश्वमोहिनी, जग बाहेर, नारद आलेले आहेत, ते तुझा हात पाहणार आहेत. विश्वमोहिनी बाहेर आली, आणि ती विश्वमोहिनी इतकी सुंदर होती दिसायला की नारद तिच्याकडे पाहत असताना नारदाला असं वाटलं की हिला प्राप्त करावं. नारदांनी तिचा हात पाहायला सुरुवात केली. नारदानं भविष्य सांगितलं, राजा, तुझी मुलगी चांगल्या घरामध्ये पडणार आहे, तिला नवरा सुद्धा चांगला मिळणार आहे. भविष्य सांगितलं. नारद म्हणतात, ठीक आहे राजा, निघालो मी, आता मला काम आहे. नारद निघाले वैकुंठाच्या दिशेनं, मनामध्ये विचार करत, मला ही मुलगी प्राप्त करायची, मला तिच्याशी लग्न करायचंय. बरं, देवांमध्ये 3 देवांमध्ये सगळ्यात सुंदर कोण आहे? तर भगवान विष्णू. नारद आले वैकुंठामध्ये, आणि भगवान विष्णूला एकंदरीत सांगण्यासाठी आले. भगवान विष्णूनं पाहिलं, नारद आले. या नारदा, काय भाग्य, परत भेट लवकर होईलच वाटलं नव्हतं. अरे वा, या नारदा. नारद म्हणतात, हे बघ विष्णू, लग्न तुझं झालंय ना? म्हणे हो. ब्रह्मदेवाचं लग्न झाले? हो. महादेवाचं सुद्धा सतीसोबत लग्न झाले? म्हणे हो. मग माझं काय? मी आपला मुंजा फिरतो विना घेऊन इकडं तिकडं. आता ह्यो स्वतःला कॅबिनेट समजायला लागला यांच्यासारखा, याच्या लेवलचा. भगवान विष्णू, ब्रह्मदेव, महादेवाचं कॅबिनेट समजाय, त्यांच्या लेवलचा. भगवान विष्णू म्हणतात, ठीक आहे नारदा, तुमचं म्हणणं काय? माझं म्हणणं फक्त एकच आहे की मला तुझं हरिरूप पाहिजे. आता हरी या शब्दाचे अनेक अर्थ सांगितलेत शब्दकोशामध्ये. हरिरूप द्या मला, तुमचं रूप 1 दिवसासाठी द्या. ठीक आहे, तथास्तु. दिला आशीर्वाद. भगवंतांना हरिरूप देऊन टाकलं. हरिरूपाचे अनेक अर्थ सांगितले. हरी या शब्दाचा एक अर्थ विष्णूसारखा दिसणे. हरी रूप ह्याचा दुसरा अर्थ सांगितला घोड्याचं तोंड. हरी याचा तिसरा अर्थ शब्दकोशामध्ये सांगितला माकडाचं तोंड. आणि चौथा अर्थ सांगितला हरी तोंड म्हणजे सूर्यनारायणाचं तोंड. असे 4 अर्थ सांगितले. यांनी काय मागितलं? मला फक्त हरिरूप दे, मला तुझं रूप दे असं नाही, मला हरिरूप दे. भगवंतांना दिला आशीर्वाद. वानराचं तोंड, काळं खाप. आणि नारद निघाले. आता ती विश्वमोहिनी, तिचं स्वयंवर आहे. बंद करा. तिचं स्वयंवर आहे, ती माझ्याच गळ्यामध्ये माळ घालणार. नारद आले. शीलनिधी राजाच्या नगरीमध्ये स्वयंवरामध्ये एक खुर्ची बळकावली आणि बसले. आणि नारदाच्या पाठीमागे महादेवाने 2 रुद्रगण लावलेले होते. तुम्ही जा त्याच्या पाठीमागे आणि जरा त्याच्याकडे लक्ष द्या. 2 रुद्रगण आले सुंदर वेशामध्ये आणि त्या शीलनिधी राजाच्या त्या विश्वमोहिनीच्या स्वयंवरामध्ये जाऊन नारदाची स्तुती करू लागले. वा 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 नारदा, तुम्ही किती सुंदर आहात, तुमच्यासारखे एवढे रूप संपन्न कोणीच नाहीये. 2 जण ते रुद्रगण हसायला लागले. सगळे लोक हसायला लागले, राजे लोक. नारद म्हणतात, अरे राजे लोक हो, तुम्ही किती पण हसा रे, नंबर तर माझाच लागणार आहे, मला हरिरूप आहे. पण नारदाला काय माहिती, माकडाचं तोंड, काळं खाप. आली विश्वमोहिनी हातामध्ये स्वयंवरामध्ये माळ घेऊन. विश्वमोहिनी आली, पाहते काय, ती पाहत पाहत प्रत्येक राजे लोकाला पाहत पाहत पुढे नारदाच्या जवळ आली. आणि विश्वमोहिनी नारदाचं तोंड पाहिलं, काळं खाप. घाबरली ना ती. आणि ती विश्वमोहिनी आपल्या वडिलांना म्हटली, बाबा हे माकड तोंड कोण आलेलं आहे? हे माकड तोंडाचं, वानराचं तोंड याचं. ती असं बोलली. समोर गेली. एका कोपऱ्यामध्ये दिव्य पुरुष बसलेला होता. त्या विश्वमोहिनीनं त्याच्या गळ्यामध्ये हार घातला आणि त्या दिव्य पुरुषाने तिला उचललं, आपल्यासोबत घेऊन गेला. तो स्वयंवर होतं ते.
पण नारद मनोमन विचार करतात, ही माझ्या समोरून गेली, मला म्हणजे हे काळतोंड, हे माकडतोंड, हे कोणी माकडतोंड? नारदानं रुद्रगणांना विचारलं, का रे, मी दिसायला तर चांगला आहे ना? रुद्रगण म्हणतात, वा वा, काय पाहायचं काम नारदा, तुम्ही दिसायला एक नंबर, पण तुमचं तोंड पाहिलं का तुम्ही तुमच्या आरशामध्ये? तुमचं तोंड पहा. नारद संतापले, काय मला टोचून बोलता रुद्रगण आहे हो? जा, तुम्हाला शाप देतो, तुम्ही दोघंही जण दैत्य कुळी जन्माला जाता. रागाच्या भरामध्ये नारद निघाले, एका नदीच्या काठी आले. तहान लागली होती म्हणून ओंजळीमध्ये पाणी घेतलं त्यांनी, आणि ओंजळीमध्ये पाणी घेतल्यानंतर त्या नदीच्या पाण्यामध्ये त्यांनी स्वतःचं तोंड पाहिलं, तर तोंड होतं ते काळं खाप माकडाचं. आधीच तर ती भेटली नाही त्याचा राग, आणि वरतून येणे मला हे माकडाचं तोंड दिलं त्याचा राग. संतापले नारद. रागाच्या भरात नारद वैकुंठामध्ये आले, दातोट खात आले. भगवान विष्णूनं पाहिलं, अरे वा 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 नारदा, तपोनिष्ठ तुम्ही काम करून जिंकणारे, वा वा, परत तुमची माझी भेट होईल असं वाटलं नव्हतं, माझं पुण्य ओतंबून चालले, वा वा, या नारदा. नारद संतापले, विष्णू तुझा कपटीपणा अजून गेला नाही, मी तुला हरिरूप मागितलं होतं. नारदा बसा बसा, आत्ताच माझं लग्न झालंय, माझी नवीन बायको आहे, तिला आशीर्वाद द्या. अगं विश्वमोहिनी ये ग बाहेर. आणि तीच विश्वमोहिनी ज्यावेळेस बाहेर आली, तिला समोर पाहिल्यानंतर नारद आता संतापले. पहा, हा सगळा प्रकार तुझा आहे वय? तरीच तर म्हणलं मी तुला हरिरूप मागितलं होतं, तू मला माकडाचं रूप दिलंय. भगवान विष्णू म्हणतात, मी नियमाप्रमाणे हरिरूपच दिलंय, तुम्ही हरिरूप मागितलं, मी हरिरूपच दिलंय. पण आधीच मला स्त्री वियोग झालाय, मी तुला शाप देतो, आता राम अवतारामध्ये तुला सुद्धा स्त्री वियोग होईल, आणि तुलाही जोपर्यंत वानरांचं साह्य होणार नाही तोपर्यंत तुझी बायको तुला भेटणार नाही. बायकोला प्राप्त करायचं त्यावेळेस तुला वानरांची मदत घ्यावी लागेल. नारदाने शाप दिला. भगवान विष्णू म्हणतात, तुमचे सगळे शाप मी सहन करील, पण तुझं लग्न नाही होऊ देणार नारदाने. कारण तुझं जर लग्न झालं तर माझ्या भक्तीचा प्रचार कोण करणार आहे? भक्तीचा प्रचार कोण करणार? आणि त्याच वेळेला भगवान महादेवानी माया काढून टाकली, आणि ज्यावेळेस मायेतून विरक्त झाले नारद, आत्ता शिक नारदाच्या लक्षामध्ये आलं की मी महादेवाच्या त्या मोहामध्ये मोहित झाले. नारदाने नमस्कार केला विष्णूला, हे नारायणा मला क्षमा करा, ही शिवजींची माया आहे, मला हे आत्ताशी कळलं, मला क्षमा करा, मी शाप देऊन माझं सगळं पुण्य नष्ट केलंय. परत काही यामध्ये बदल होईल का रे नारायणा? भगवान म्हणतात, नाही, यामध्ये बदल काही होणार नाही, शिवजींच्या आज्ञेमुळे सगळ्या गोष्टी होत असतात. आता फक्त मला हा माझा शाप जो आहे तुम्ही मला दिलेला, या शापाचा मला जास्त त्रास होऊ नये असं जर वाटत असेल नारदा तुम्हाला, तर तुम्हाला काशी क्षेत्री जावं लागेल, आणि काशीला जाऊन नंदनवन आहे, तिथं स्वतः शंकर राहतात, तिथं जाऊन तुम्हाला तपश्चर्या महादेवाचं तप करावं लागेल. नारदाला स्वतःची चूक कळली, शिवजींची माया काय आहे ती कळली. नारद काशीला गेले. नारदांनी काशीला तप केलं, नंदनवनामध्ये शिवजींचं तप केलं, शंकराचं, आणि तपश्चर्या करून 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्याचं वर्णन आहे. स्वतः देवऋषी नारद तुमच्या इथं सुद्धा आल्याचं वर्णन शिवपुराणामध्ये आहे. 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं स्वतः नारदानं, आणि 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेत असताना नारदानं पाहिलं ते 2 रुद्रगण शिलनिधी राजाच्या घरी आलेले होते. ते 2 रुद्रगण दिसले. नारदांनी त्यांना नमस्कार केला, अरे अरे रुद्रगण आहे हो, मला माफ करा रे, मी मोहित झालो होतो, तुम्हाला विनाकारण शाप दिलाय, तुम्ही दैत्य कुळी जन्माला जाताल ते, पण काळजी करू नका, मी शाप देतो, तुम्ही विश्रश्रवा ऋषीच्या पोटी जन्माला येताल, आणि तुमचा जन्म त्यांच्या पोटी होऊन एक जण रावण होईल, एक जण कुंभकर्ण होईल. नारदाने शाप दिला. ते रुद्रगण तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले, आणि नारद परत तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडे आले, आणि ब्रह्मदेवाला विचारत होते, हे ब्रह्मदेवा मला शिवतत्व सांगा, शिवजींची माया मला कळलेली आहे. नारदाने हीच कथा सगळ्या ऋषींना सांगितली. म्हणून शिवजींची माया फार कठीण आहे, सामान्य समजू नका. आमचे शिवजी नुसते भोळे दिसतात, पण नाही आहे, ते अतिशय परिपक्व आहेत, ते परिपक्व आहेत अशी शिवजींची माया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले.
नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय। श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं म्हणा श्री शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं म्हणा श्री शिवाय नमस्तुभ्यं 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 श्री शिवाय म्हणा श्री शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यं 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 नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव।